मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हणलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच मला विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला म्हटलं, तू काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंतचे जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. बरं म्हटलं मला एक सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना किती वेळ लागेल? आणि मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिकमध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? हं, माझं मला माहिती आहे ना. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, ए पळ कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे तुमच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं ते.